गावाच्या कडेला असलेल्या लहानशा घरात सुमन आणि तिची लेक काव्या राहत होत्या. काव्याचे वडील लहानपणीच गेले होते. तेव्हापासून सुमनचं काव्यासाठी आईही होती आणि वडीलही. सुमन शेतमजुरी करायची. ऊन, पाऊस, थंडी काहीही असो, पण सुमनने काव्याच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिलं नाही. स्वतः फाटके कपडे घालायची, पण लेकीसाठी नवं वह्या पुस्तकं, चांगले कपडे आणायची. काव्या लहानपणी आईचा पदर धरून म्हणायची, आई मी मोठी होऊन तुला कधीच रडू देणार नाही. आई हसत म्हणायची, माझं सुख तुझ्या हसण्यात आहे बाळा. हळूहळू वेळ बदलली. काव्या शहरात शिकायला गेली. तिथे मोठं जग पाहिलं. नवे मित्र, नवे विचार. हळूहळू आईला फोन कमी झाले. आईची आठवण वेळ नसल्याच्या कारणाखाली मागे पडली. गावात सुमन मात्र रोज वाट पाहायची. फोन वाजेल का म्हणून मोबाईल जवळ ठेवायची. लेकीचा एक आई शब्द ऐकण्यासाठी डोळे पाणवायचे. एक दिवस सुमन अचानक आजारी पडली. शेजाऱ्यांनी काव्याला फोन केला. काव्या धावत गावात आली. आईला पलंगावर अशक्त पडलेली पाहून तिचं काळीज तुटलं. आई हळूच म्हणाली, तू आलीस, बस, मला बरं वाटतंय. त्या क्षणी काव्याला उमगलं, आई म्हणजे फक्त नातं नाही, ती आपली मुळं असते. काव्या आईच्या पायीशी बसून रडली, आई मला माफ कर, मी तुला विसरले होते. मी तुझ्या फोनकडे दुर्लक्ष केले. सुमनने लेकीचं डोकं हातात घेतलं. आई लेकीवर कधी राग धरत नसते बाळा. आई लेकीचं नातं म्हणजे स्वार्थाशिवायचं प्रेम, माफ करणारी माया, आयुष्याला दिशा देणारा आधार. आई ही सावलीसारखी असते. आपण पुढे चाललो तरी ती मागेच उभी असते. काव्या आईजवळच बसून होती. आईचा हात घट्ट धरलेला. त्या हातात तिला आपलं संपूर्ण बालपण जाणवत होतं. डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी सांगितलं, काळजी घ्या, औषधापेक्षा तिला तुमची गरज जास्त आहे. काव्या ठरवते, आता आईसाठी वेळ काढायचा. सुमन काव्याला म्हणाली, लहानपणी ताप आला की तू माझ्या छातीत तोंड लपवायचीस. तुझा श्वास माझ्या हृदयावर पडला की माझा थकवा निघून जायचा. काव्या रडत म्हणाली, आई तेव्हा मला कळत नव्हतं, आज कळतंय. तू माझ्यासाठी स्वतःला विसरलीस. आई हसली, पण डोळ्यात पाणी होतं. काव्याच्या मनात संघर्ष सुरू झाला. शहरात नोकरी, स्वप्न आणि आई इथे एकटी, थकलेली. आई म्हणाली, माझ्यामुळे तुझं आयुष्य थांबवू नकोस. पण काव्याने उत्तर दिलं, आई माझं आयुष्यच तुझ्यापासून आहे. शेवटी काव्याने निर्णय घेतला, शहरात जायचं नाही, गावात राहायचं, आईजवळ. काव्याने गावातच छोटं कोचिंग क्लास सुरू केला. शहरात शिकलेलं ज्ञान गावातील मुलांसाठी वापरलं. सुमन रोज देवापुढे हात जोडून म्हणायची, देवा माझ्या लेकीला सुखी ठेव. आईच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली, कारण तिला औषधांपेक्षा लेकीचा सहवास मिळत होता. एक रात्री सुमनने काव्याला जवळ बोलावलं, मी गेले तर रडू नकोस, आईचं प्रेम कधी संपत नाही. हा क्षण काव्यासाठी हृदय पिळवटून टाकणारा होता. काव्या थरथरत म्हणाली, आई तू कुठेही जाऊ नकोस. सुमनने लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला. तो हात हळूहळू थांबला. आई गेली, पण नातं नाही, आईचं प्रेम नाही. काव्या खूप रडली. गावातील लोकांनी तिची समजूत काढली. 15 दिवस असेच गेले. एक दिवस आईच्या फोटोसमोर उभी राहून काव्या म्हणाली, आई आज तू दिसत नाहीस, पण माझ्या प्रत्येक निर्णयात तू आहेस. आई गेल्यानंतर घरात शांतता होती, पण ती शांतता बोचरी होती. काव्या रोज सकाळी उठून स्वयंपाकघरात जायची आणि नकळत म्हणायची, आई चहा दे ना. क्षणभर थांबायची आणि मग वास्तव आठवायचं, आता आई नाही, आता आई. आईचा फोटो भिंतीवर होता. काव्या प्रत्येक निर्णयाआधी त्याच्याकडे पाहायची. आई हे योग्य आहे ना असं विचारल्यावर मनातच उत्तर यायचं, बाळा योग्य तेच कर. आईचा आवाज, तिची माया आता काव्याच्या अंतरात राहायला लागली होती. आईचं स्वप्न पूर्ण करताना एक दिवस काव्याला आईचं जुनं पत्र सापडलं. त्यात लिहिलं होतं, माझी लेक शिकलेली असावी, कुणाच्या पाया पडणारी नाही, स्वतःच्या पायावर उभी राहणारी असावी. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई तुझं स्वप्न मी पूर्ण करणार. आईचं पत्र वाचून तिला नवीन दिशा मिळाली.
काव्याने गावात आईच्या नावाने सुमन शिक्षण केंद्र सुरू केलं. गरीब मुलींसाठी मोफत शिक्षण. पहिल्या दिवशी तिने आईच्या फोटोला हार घातला आणि म्हणाली, हे तुझ्यासाठी आहे आई. आई आज नसली पण तिचं संस्काराचं बळ अनेक मुलींच्या आयुष्याला दिशा देत होतं. एक लहान मुलगी काव्याला म्हणाली, ताई तुम्ही आमच्या आई आहात. तो शब्द ऐकताच काव्याचं काळीज भरून आलं. तिला जाणवलं आईचं प्रेम पुढे वाहत राहिलं. आई लेकीचं नातं नुसतं रक्ताचं नसून संस्काराचं असतं. आई जाते पण तिची माया लेक बनून जगात राहते. मित्रांनो, ही होती आजची माय लेकीच्या नात्याची स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.